फुल भाजी थापली तू करू नको काय जाऊ मी नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये मी विद्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आजचा दिवस माझ्यासाठी अगदी खास असतो. काय मला खरंच सांगते, सकाळची देवपूजा झालं ना की मन अगदी शांत, प्रसन्न आणि हलकं फुलकं वाटतं. आपण कितीही व्यस्त असलो, कितीही कामं डोक्यात असली, पण सकाळी देवासमोर दिवा लावला, 2 क्षण शांत बसलं, हात जोडले की एक वेगळी सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते. जसजसं गंध दरवळायला लागतं तसं मनही शांत होत जातं. अगरबत्तीचा सुगंध, घंटनाद आणि ओमचं कंपन हे सगळं मिळून जणू अंगात एक नवी ताकद भरतात. कधी कधी असं वाटतं की देवापुढे बसणं म्हणजे आपण आपल्या मनातला रिस्टार्ट करण्यासारखं. ज्या भावना, ताणतणाव असतो तो जणू वितळूनच जातो. आणि सर्वात छान म्हणजे पूजा संपली की घरावर एक हलकी प्रकाशाची शांततेची फूट फुटतात. मग दिवसभर काहीही झालं तरी मनात एक आत्मविश्वास असतो, देव माझ्यासोबत आहे. आजची ही छोटीशी प्रार्थना, छोटा दिवा आणि 2 क्षणांचं ध्यान, बस दिवसच बदलून जातो. तुम्ही पण सांगा, सकाळची देवपूजा झाली की तुमचंही मन असंच हलकं, प्रसन्न आणि आनंदी होतं का? चला तर मग आजचा दिवसही आपण शांततेने, प्रेमाने आणि सकारात्मक ऊर्जेने सुरुवात करूया. तर इथे देवपूजाही झालेली आहे, घरदारही सर्व स्वच्छ करून झालेलं आहे. तर आता मी स्वयंपाक करायला घेते. तर आज स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी करायची आहे आणि बाजरीच्या भाकरी करायच्या आहे. तर इथे मेथीची भाजी शिजत टाकलेली आहे. तर मेथीची भाजी शिजेपर्यंत मी सर्व भांडे आवरून घेते आणि भांडे आवरून झाल्यानंतर मी बाजरीच्या भाकरी करायला घेते. आता भांडे आवरून झालेले आहेत, त्यानंतर मी बाजरीच्या भाकरी करायला येते. तर माझी त्रिशा सकाळी सकाळी उठलेली आहे आणि उठल्यानंतर ती पहिलं विचारते, मम्मा काय स्वयंपाक बनवते? आणि मला पहिलं जेवण करायचं आणि नंतर लहान मुलांच्या जिद्दीपुढे आपल्यालाही हार मानावं लागते. कारण की लहान मुलांना नाही म्हटलं तरी ते करणारच असतात आणि हो म्हटलं तरी ते करणार. त्यामुळे माझ्या भाकरी होईपर्यंत मी तिला थोडंसं पीठ दिलं. माझ्या बाजरीच्या भाकरी होईपर्यंत इकडे पिल्लूचा काय राडा चालू आहे बघा. सर्व हात असे पिठाने एकदम पिठाने भरून घेतलेले आहेत आणि मला कशी दाखवते बघा, मम्मा हे बघ मी बाजरीच्या भाकरी करते आहेत. आणि ते ताट आहे ते चिटकलेलं, ते पिठामुळे ते हात त्या ताटाला चिटकला आणि कशी वर खाली कशी मस्ती चालू आहे बघा तिची. मेथी दिसायला साधी असते परंतु तिचे खूप सारे फायदे असतात. जसं की आपल्या थंडीमध्ये शरीर गरम ठेवते. मेथीमध्ये नैसर्गिकरित्या शरीराला ऊब देणारे घटक असतात, त्यामुळे थंडीमध्ये वारंवार सर्दी खोकला कमी होतं मेथी खाल्ल्याने. त्यानंतर आपलं पचन सुधारतं. त्यानंतर डायबिटीजवाल्यांसाठी तर मेथीची भाजी खूप जास्त उपयोगी आहे. त्यानंतर आपले केस गळतीवर नियंत्रण होतं, कारण की थंडीमध्ये केस खूप जास्त गळतात. मेथी आयर्नमध्ये भरपूर असल्याने केसांना आणि शरीराला शक्ती देते. त्यानंतर आता बाजरीची भाकरी. खरी माझ्या मेथीच्या भाजीसोबत जर काही स्वर्गीय लागत असेल ना तर ती म्हणजे बाजरीची भाकरी. थंडीचे दिवस म्हणजे बाजरीचं सीझन शरीराला प्रचंड ऊब देते, भूक वाढवते आणि पोट बराच वेळ भरलेला ठेवते. आता बाजरीची भाकरी थंडीमध्ये खाणं का आवश्यक आहे? कारण की शरीराचं तापमान टिकवून ठेवते. त्यानंतर आपले जे हाडं आहे ना, त्या हाडांना बळकटी देते. आपल्याला काही विकनेस वगैरे असेल तर तो पण दूर होतो. बाजरीची भाकर सर्वांना आवडते परंतु माझ्या मुलीला बाजरीची भाकर अजिबात आवडत नाही. बघा तुम्ही, पोळ्या, तुला पोळ्या करते ना मी. पप्पाला बाजरीची भाकरी, तुला पोळ्या तुला करायच्या. बरं चल, मी तुला पीठ मळायला देते. बघायचं घरात लहान मुलं असले तर असे नखरे चालणारच नाही का. त्यामुळे त्याच्यासाठी 2-3 पोळ्या बनवल्या. पोळ्या बनवून झाल्यानंतर घरातल्या सर्वांनीच लगेच जेवण करून घेतले आणि जेवण झाल्यानंतर मी किचन वगैरे माझा आवरून झाला. आता कपडे वगैरे धुवायचे बाकी होते, अजून त्रिशाची आंघोळही बाकी होते. मग पहिलं मी तिला आंघोळ घालून घेतली, तिला फ्रेश केलं आणि थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळले. भाजी थापली तू करू नको काय जाऊ मी
आत्ताच त्रिशासोबत भरपूर खेळून झाला आणि इतकी हसत होती की काय सांगू. म्हटलं चला आता थोडं कामही करूया. आणि बघा तीही माझ्या मागे मागे आली. मी कपडे धुवायला बाहेर आले तर ती पण बोलली की मी पण असंच बोलत होती. मग म्हटलं चला ठीक आहे. मग पिल्लूला काहीतरी खेळायला दिलं. म्हणून तिला एक बरण्यांची सेट होती ती मी त्रिशाला खेळायला दिली. आणि बघा किती छान एकावर एक रचत बसलेली आहे ती. किती लक्ष देऊन करते. अगदी स्वतःच्या जगात खेळते. ही मुलांना कशातही आनंद शोधतात. बस त्यांना थोडं काहीतरी द्या आणि ते त्यांच्यातून खूप सुंदर खेळ तयार करतात. ठीक आहे, आता मी कपडे वगैरे सुकत घालून झाले आणि त्रिशाचंही घराचा टॉवर बांधण्यात एकदम बिझी आहे. मुलांचा हा निरागस खेळ म्हणजे आपल्या सगळ्यांचं मोठं सुख, हो ना. तर आता मला त्रिशाला जेवू घालून झोपी पण लावायचं आहे. जर तुम्हाला त्रिशाचं आणि माझं सकाळ ते दुपारपर्यंत रुटीन आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.